नमस्कार, श्रावस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहे पाटवडी, थापी वडी. बघूया तर कशी बनवायची ती. त्यासाठी मी तव्यामध्ये तेल घातले. तेल थोडेसे जास्त घालावे. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घातली. मोहरी चांगली तडल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालू. कढीपत्ता चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा घालू. कांदा चांगला भाजून घेऊ. कांदा लालसर रंगावर चांगला भाजून घेऊ. येथे तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे. आता त्यामध्ये हळद घालू. त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घातलेला आहे. ते चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालू आणि चवीनुसार मीठ घालू. पाण्याला उकळी आल्यानंतर हरभऱ्याच्या डाळीचे पीठ त्यामध्ये असे आपण घालून घेऊ. येथे तुम्ही बघू शकता थोडे थोडे पीठ आपण त्यामध्ये घालून घट्ट होत नाही तोपर्यंत हरभऱ्याचे डाळीचे पीठ घालत राहावे. येथे तुम्ही बघू शकता तेल कमी वाटल्यास तुम्ही वरून अजून थोडे तेल घालू शकता आणि घट्ट असा झुणका बनवून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता असं चांगला घट्ट झुणका होत नाही तोपर्यंत मध्ये पीठ घालत राहावे आणि असा एकसारखं चांगलं व्हायला पाहिजे. नंतर झाकून ठेवू, एक वाफ काढून घेऊ. वरून कोथिंबीर घालू आणि चांगले हलवून घेऊ. ताटाला तेल लावून, हातालाही तेल लावून गरम असतानाच आपण त्याच्या वड्या थापून घेऊ. अशा पातळ सर्व ते पीठ थापून घ्यायचे आहे. वरून खिसलेले खोबरे घालू. येथे मी खोबरे अगोदर खिसले होते, ते कमी वाटल्यामुळे मी अजून खोबरे खिसून घालत आहे. कोथिंबीरही घालू. खोबरे चांगले त्यामध्ये बसण्यासाठी आपण वरून थोडेसे थापून घेऊ आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घेऊ. ह्या वड्या पटकन निघतात. येथे तुम्ही बघू शकता रंगही छान दिसतो आणि खायलाही खूप खमंग लागते. इथे बघू शकता खोबरे पण चांगले वर बसलेले आहे. तर ही थापी वडी, झुणका वडी किंवा पाटवडी नक्की करून बघा आणि मला सांगा तुमची पाटवडी कशी झाली.